पावसात भिजत भिजत आज खताची पोती आणलो. ट्रॅक्टरात युरियाची पोती घेऊन आज मक्याला युरिया घालायला चाललेलो, तर भाऊ होता संग. मग त्याला पण घेऊन जायचं म्हणून 4-5 पोती ट्रॉलीत टाकून युरिया घेऊन निघालो रानात. रानात आल्यावर पहिल्यांदा तर ह्या प्लॉटला या युरिया घालून घ्यायचं होतं. ह्यो प्लॉट जरा मोठाच होता म्हणून युरिया जरा जास्तच लागणार होतं. हर्षद लगे लगे पोती काढूनच टाकला. ह्या कोपऱ्यात एक टाकायचं होतं, मग पुढं घरापुढं नेऊन टाकायचं. मग राहिलेली सगळी पोती घरापाशी उतरून घेतला व लगे संग संग घालायला पण चालू केलीत. मग नंतर मग ट्रॅक्टर घेऊन लगे गेलो खत घ्यायला. रानात उसापाशी टाकलेलं हे खत. मग पोत्यांचा ढीग होता तिथं ट्रॅक्टर व्यवस्थित लावून घेतलं. ढिगाच्या जवळच लावायला पाहिजे ट्रॅक्टर, त्याशिवाय व्यवस्थित टाकायला येत नाही. हर्षदनं लगे फाळकं काढून तट पण उघडला. मग लगे पोती टाकायला चालू केलं आम्ही. पे क्या हो रहा है भाई? यहाँ पे क्या हो रहा भाई? व्यवस्थित सगळ्या पोती भरून घेतलो ट्रॉलीत. लगे फाळकं पण लावून घेतला. मग चाललो आता घराकडे. रानांना ट्रॅक्टर बाहेर काढलं तर पाऊस चालू झाला. मुसळधार पाऊस चाललेला. भिजत भिजत घराकडे चाललेलो. काय इलाज नव्हता. तसंच खत पण भिजालतंच. घरापर्यंत येऊस्तोपर्यंत पाऊस चालूच होता. भिजतच यायला लागलं. त्याला काय पर्यायच नव्हता. मग आल्यावर ट्रॅक्टरवर तट्ट झाकून घ्यायचं म्हटलं. खत भिजलेलंच जरा का होईना. मग त्याला तट्ट झाकून घेतलं पहिला. हर्षावर जाऊन तट्ट झाकतो म्हटला. मग मी पण जा म्हटलो. मग ते पण लगे वर जाऊन तट्ट व्यवस्थित झाकून घेतला. दगड व्यवस्थित ठेवून घेतली. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आता काय निवांतच.